आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती देण्यात यावी। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री। चालू आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 11 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय महसूल मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 10 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय पणन मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 2013(2) क अन्वये सन 2025 च्या अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय सुधारणा अध्यादेश अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 2013(2) क अन्वये सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय कामगार मंत्री। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 8 महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे नियम सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सादर करणे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश 2025 या सभागृहासमोर ठेवतो। सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। पुरवणी मागण्यांचे मला माफ करा। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो। असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2025-26च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे। सन 2025-2026च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 10 व 11 डिसेंबर 2025 रोजी होईल। दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी तसेच दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील। अध्यादेश पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री। अध्यक्ष महोदय, सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश
2025 मी सभागृहाच्या पटलावर ठेवले. अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आला. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकाला विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 80. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 73, 74, 76, 77, 79, 80 आणि 81. अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोट नियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री चैनसुख संचेती विधानसभा सदस्य, श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य, श्रीमती सरोज अहिरे विधानसभा सदस्य, डॉक्टर राहुल पाटील विधानसभा सदस्य, श्री उत्तमराव जानकर विधानसभा सदस्य, श्री रामदास मसराम विधानसभा सदस्य, श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89. महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळाली. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 89 महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92. अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळाली. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 92 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरे सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय.
महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधानसभेचे विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 93 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94. अध्यक्ष महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95. महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 96. महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 96 महाराष्ट्र जन विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.